त्याच्यात काय हा आलं तुझ्या लक्षात? पाणी आता याला वितळलं पाणी बनत नाही का? म्हणजे तुम्हाला पाण्याशी मतलब आहे. हा किती खरा आहे? याला तुम्ही थोड्या वेळाने थांबा, एका ग्लास जमा करा, काय होते? पाणी. मग आपल्याला गाडणीत पाणी आणता येत नाही का? आणता येते ना? दिसलं काय याच्यात? बर्फ आहे. बर्फ म्हणजे पाणी ना, हा गोठलेलं पाणी आहे. गोठलेलं पाणी आहे का? प्रश्न म्हणजे प्रश्न. तुमच्याकडे 150 विद्यार्थी शिकायला येतात आणि ते पण तुम्ही मोफत शिक्षण देतात, यामागचा तुमचा उद्देश काय आहे? मे महिन्यामध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर मला माझ्या जीवनामध्ये विद्यार्थी जीवन हे परत आलं माझ्या जीवनामध्ये. त्यानंतर मी हा असा विचार केला की आता याच्यानंतर पुढे काय करायचं बा, की आपण काहीतरी समाजासाठी किंवा आपल्या बहुजनाच्या विद्यार्थ्यासाठी कुठंतरी आपण क्लासेस घ्यावं. कारण त्यांना कुठं शिकवणीसाठी किंवा ट्युशनला जाण्यासाठी परवडत नाही किंवा त्यांना पैशाची खूप टंचाई भागते, ज्यामुळे ते ट्युशन ते जाऊ शकत नाही आणि गणितामुळे ते मागं राहू शकतात. त्यामुळे मी स्वतः असा उपक्रम सुरू केला की बा इथं आपल्या गावामध्ये आल्यानंतर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी शिकवणी क्लासेस घ्यावं. मी इथे यायच्या अगोदर इथे ऐकण्यात आलं की तुम्ही 9वी मध्ये सगळ्यात ढ विद्यार्थी होते आणि गणित तुम्हाला बिलकुल यायचं. त्याबद्दल थोडं 2 शब्द. मी 9वीत शिकत असताना आम्हाला चव्हाण सर शिकवायचे. त्यावेळेस माझ्यासमोर त्यांनी पेपर तपासला तर मला बीजगणितामध्ये 2 मार्क मिळाले. त्यावेळेस मी असा विचार केला की आता मला इथं 9वीत 2 मार्क मिळाले तर 10वीत पुढे काय. तर त्यावेळेस मला असं माझ्या भविष्यातच मला म्हणजे डोळे उघडले की पुढे काय, आता माझं आयुष्य बर्बाद आहे. मग त्यावेळेस मी विचार केला की आमच्या इथे एक भीमराव कोकणे सर हे मॅथमॅटिक्स शिकवतात, म्हणून मी गणेश आणि रुपेश आम्ही तिघे त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी त्यांनी आम्हाला सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत, नंतर 1 ते 6 वाजेपर्यंत असे एकूण रोजचे 10 तास ते मॅथमॅटिक्सचे शिकवायचे. त्याच्यामध्ये त्यांनी आमचे बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत की गणितामध्ये विद्यार्थी कुठं अडला म्हणजे पुढे जात नाही, कुठं अडला म्हणजे उटी ज्याला म्हणतो आपण, ते कुठं अडली तर गणितामध्ये पुढे जात नाही. मग त्या उटी आमच्या त्या भीमराव कोकणे सरांनी बाहेर काढल्या. म्हणजे कदाचित तुम्ही जर गणितामध्ये हुशार विद्यार्थी जर राहिले असते तर हा शिकवलीच नसती तुम्ही. होऊ शकते, कदाचित माझ्या अनुभवाचे बोल आहेत, होऊ शकते कदाचित. समजा मी हुशार, कारण मला असं वाटलं की मी ढ आहे बा, माझ्या गावातील जे समाजाचे पोरं आहेत ते माझ्यासारखे सुद्धा काही राहू शकतात, ते माझ्यासारखे पुढे जाऊन बनावं आणि माझ्यासारखे प्राध्यापक, वकील, इंजिनियर व्हावं असं मला वाटलं. म्हणून मी या ठिकाणी त्यांच्या गणिताचे अडथळे दूर करण्यासाठी, त्यांचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी त्यांना मोफत क्लासेस इथं घेत आहोत. आणि इथून जे गोरगरीब आहेत, जे गोरगरिबांच्या मुली आहेत, त्यांना तुम्ही लग्नसुद्धा लावून दिलेलं आहे असं ऐकण्यात आलं. आणि वेळोवेळी तुम्ही कोरोनाच्या काळात आणि आपल्या पूरपिढीच्या काळात तुम्ही धान्य किट वाटप केली असंही समजण्यात आलं. म्हणजे आम्हाला तर असं वाटतं, म्हणजे कधी कधी उलटसुलटही चर्चा होते की बा सर जेव्हा निवृत्त होईल तेव्हा राजकारण करतील असं लोकांचं म्हणणं होतं. यामागचा उद्देश तुमचा असाच आहे का की भाई आपल्याला राजकारणामध्ये सहभाग मिळेल लोकांचा असं? नाही, राजकारणी चालत असते. राजकारणामुळे काय समाजाचं परिवर्तन किंवा विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये प्रगती होत नसते. प्रगती होण्याचा एकच मार्ग आहे, ते आहे म्हणजे शिक्षण. राजकारण असे किती येतात किती जातात, ते राजकारणात कोणाचं पोट नसते. पण खरं आपल्याला आयुष्यामध्ये पुढे मार्ग जर गाठायचा असेल, प्रगती करायची असेल तर एकमेव पर्याय म्हणजे शिक्षण. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. म्हणून मी माझ्या जीवनात विचार केला की विद्यार्थ्यांना किंवा समाजाला जे काही म्हणजे कसं माणसाला असं वाटतं की मी आयुष्यात मागं वळून पाहिलं नाही. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा हसू म्हणजे आपला स्वतःचा आनंद. हा आमच्या शिक्षकी पेशा म्हणून माझ्या अंगात ते गुण आलेले आहेत, शिक्षक या नात्याने. आता मी जे काही कार्य करतो हे कोणत्या तरी विचारवंताचे पुस्तक वाचून किंवा विचारवंताचे विचार ऐकून हे मोटिवेट मी स्वतः होत असतो. मग त्या विचारवंतांनी आपल्यासाठी काय काय करून गेलेले आहेत, त्यांनी काय नेलं शेवटी. भविष्यामध्ये तुम्ही राजकारण करणार आहात का? नाही. राजकारण तुमचा जे हे योगदान आहे तुम्ही केवळ एक तुमचा धर्म म्हणून किंवा तुमचा एक तुम्ही जे मोफत शिक्षण देत आहात, तुम्हाला सगळे परिवार वगैरे सगळं असताना सुद्धा तुम्ही मोफत शिक्षण देत आहात, म्हणजे तुम्ही का आणि कशामुळे? तुम्हाला राजकारण करायचं नाही आहे, मग याचा मागचा तुमचा हेतू काय आहे? माझा पहिला हेतू आहे की मी जसा घडलो
माझा पहिला येते, मी माझ्या गावात जसा घडलो की जे लोक घडत आहेत, विद्यार्थी घडत आहेत, पुढे आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी नोकरीला जातात, त्या नोकरीमुळे किंवा पुढील शिक्षणामुळे आपल्या घराचा उद्धार होतो, घराचा उद्धार झाला की गावाचा उद्धार होतो, गावाचा उद्धार झाला की आपल्या तालुक्यात होतो, नंतर राज्याचा होतो आणि नंतर देशाचा होतो. हे शिक्षणाची एक संकल्पना आहे. तर मी जे हे काही उपक्रम सुरू केलेले आहेत याच्या मागचा माझा उद्देश एकच आहे की समाजाचे पोरं फक्त वरती गेले पाहिजे. धन्यवाद.